नमस्कार, मी ममता. आपल्या ममताज खानदेश किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे. घरात उपलब्ध असणाऱ्या साहित्यात कमीत कमी वेळात तयार होणाऱ्या पुऱ्या चविष्ट, झणझणीत आणि नाश्त्यासाठी एकदम परफेक्ट असतात. विशेषतः पावसाळ्यात गरमागरम चहा आणि पुऱ्यांचा झक्कास बेत किमान एकदा तरी करून पाहायला हवा. मुसळधार कोसळणाऱ्या पावसात झटपट तयार करता येणाऱ्या पुऱ्यांची झटपट रेसिपी करूया. तर बघा, इथे मी 1 वाटी पोहे घेतले आहेत. तर एकाच वाटीचं असं प्रमाण सेट करून घ्यायचं आहे. तर हे पोहे आपण 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत. तर मी पोहे इथे धुवून ठेवलेले आहेत. आता त्यावरती झाकण ठेवू आणि 10 मिनटं त्यांना असेच राहू दे. 10 मिनटानंतर पाहूया. तर बघा, 10 मिनटं झालेले आहेत आणि पोहे पाहून घेऊया. तर बघा, छान असे नरम झालेले आहेत पोहे. लगेच असे दाबले जात आहेत. तर असेच आपल्याला व्हायला पाहिजे. म्हणजे छान भिजले आहेत. तर आपण एक परात घेऊया आणि त्या परातीमध्ये हे टाकून घ्यायचे आहे. हे सगळे पोहे आपल्याला एकजीव म्हणजेच गोळा तयार होईल इतके कुस्करून घ्यायचे आहे. गरज वाटल्यास थोडंसं पाणी टाकून त्याला एक उंडा म्हणजे गोळा तयार करून घ्यायचा आहे. तर मी इथे थोडंसं पाणी घेतलेलं आहे आणि त्याचा एक गोळा तयार करून घेतलेला आहे. आता त्यामध्ये मी बेसन पीठ घेत आहे. अर्धी वाटी हे बेसन पीठ घेत आहे. त्याच वाटीने घ्यायचं, ज्या वाटीने आपण पोहे घेतले होते त्याच वाटीने मी गव्हाचं पीठ अर्धी वाटी घेतलेलं आहे. तिखट घ्यायचं अर्धा ते 1 चमचा. किती तिखट आहे त्यानुसार तिखट कमी अधिक करू शकता. पाव चमचा हळद, अर्धा चमचा धने पावडर, 1 चमचा जिरं आणि अर्धा चमचा ओवा घ्यायचा. चवीनुसार मीठ आणि त्यामध्ये कोथिंबीर घालूया. हे सर्व जिन्नस आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत आणि थोडंसं त्यामध्ये पाणी घालून आपण हा गोळा तयार करून घ्यायचा आहे. तर आपण इथे बेसन पीठ घेतलेलं आहे त्यामुळे पाणी आपल्याला एकदम कमीच लागणार आहे. म्हणून थोडंच पाणी घालायचं आणि कणिक आपल्याला ही मळून घ्यायची आहे. तर जास्त नरम पण नाही आणि जास्त कडक पण नाही. जशी पुरीला आपण कणिक मळतो ना त्याप्रमाणेच अशीच ही आपल्याला मळून घ्यायचं आहे. तर बघा, थोडंसं तेलाचा हात लावून घेतलेला आहे आणि कणिक आपली मळून तयार झालेली आहे. तर आता आपण याचे गोळे तयार करून घ्यायचे किंवा मी व्हिडिओमध्ये करत आहे, तुम्हाला दिसत असेल त्याप्रमाणे मी एकीकडे तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि असे गोळे तयार करून घेत आहे. आपण पुरी लाटणार आहोत. त्या पुरीसाठी जेवढा उंडा आपल्याला लागतो तेवढाच उंडा घ्यायचा आहे आणि पोळपाटाला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे. तेल लावल्यामुळे खाली पुरी चिटकत नाही, म्हणून अशी पुरी आपण लाटून घ्यायची. तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये एक पुरी अशी तळून घ्यायची आणि दुसरीकडे आपण परत पुन्हा एक गोळा घ्यायचा आहे आणि अशी पुरी लाटून घ्यायची आहे आणि पुरीला तळताना तिला चमच्याने परतवत राहायचं आहे. तर बघा, मी व्हिडिओमध्ये करते तसंसुद्धा तुम्ही करून घेऊ शकता किंवा अगोदरसुद्धा तुम्ही पुऱ्या लाटून ठेवू शकता आणि नंतर तळू शकता. तर बघा, आपली खमंग पुरी अशी तयार झालेली आहे. एकदम कुरकुरीत अशा ह्या पुऱ्या तयार होतात. कलर पण छान आलेला आहे. आता मी दुसरी पुरी पण टाकून घेतलेली आहे. तुम्हाला दिसतच असेल मी व्हिडिओमध्ये कशा प्रकारे करत आहे. तर बिलकुल खाली पोळपाटाला एकही पुरी चिपकत नाही. थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे ह्या पुऱ्या लाटून घ्यायच्या आहे. म्हणजे की कमीत कमी वेळामध्ये आपल्या सर्व पुऱ्या तळल्या जातात. आणि बघा, पुरी पण टम्म अशी फुगलेली आहे आणि कलर पण छान आलेला आहे. तर खायला पण खूप चविष्ट लागतात आणि कुरकुरीतही लागतात. तर अशा प्रकारे आपल्याला ह्या सर्व पोळ्या तळून घ्यायच्या आहेत. तर मी आता इथे हे सर्व पोळ्या तळून घेणार आहे. तर तुम्हाला कशी वाटली ही आजची रेसिपी? जर आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि वेळात वेळ काढून तुम्ही ही रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद. चला तर मग भेटूया नवीन रेसिपीसोबत.